सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करीत सस्नेह सादर करीत आहोत एक अजरामर कथा, जी फक्त युद्धाची नव्हे तर धर्म, नाती आणि कर्तव्यांची कथा आहे. आद्य कवी महर्षी वेदव्यास रचित या नाटकाचे रूपांतर व लेखन केले आहे अपर्णा पोद्दार यांनी. सादर करते आपल्याच रॅन्डॉल्फ न्यू जर्सी मराठी शाळेतील आपले लाडके व होतकरू कलाकार. मंच सजावट, वेशभूषा, संगीत, प्रकाश योजना आणि दिग्दर्शन आपल्याच विद्यार्थ्यांचे पालक. चला तर मग करूया श्री गणेशा या दिव्य कथानकाच्या सादरीकरणाची मी कथा लिहीन, पण एका अटीवर. कुठली अट? तुम्ही सांगताना अजिबात थांबायचं नाही. जरूर, पण माझी सुद्धा एक अट आहे. ती कुठली? लिहिण्याआधी तुला समजले पाहिजे की कथा काय आहे. अर्थातच. करो तर श्री गणेशा. संस्कृत भाषेत कवितेचा स्वरूपात. महाभारत हे जगातले सर्वात मोठे काव्य आहे. 1,00,000 संस्कृत श्लोक म्हणजे 2,00,000 ओलांची कविता. कॅन यू इमॅजिन? ही कथा नंतर गुरु शिष्य परंपरेने पुढच्या पिढ्यांना सांगितली गेली. अर्जुनाचा नातू, मावा माझा आजोबा, खंडोबाची गोष्टी कोणी सांगू शकतो का? जन्मेजय. मी वैशंपायन. महर्षी व्यास हे माझे गुरु. त्याने मला तुझ्या पूर्वजांची कथा सांगितली. ती मी तुला सांगतो. तू काळजीपूर्वक ऐक. सांगा गुरुजी, मी ऐकण्यासाठी उत्सुक आहे. चौथी तू सध्या ऐक. ही कथा ऐकून मी धन्य झालो. अजून लोकांना ही कथा सांगितली पाहिजे. यानंतर सती सोनभूषणच्या नैमिषाने आशीर्वाद केला.
तेथे एक यज्ञ होणार होता आणि खूप ऋषीमुनी जमले होते. सौतीने ती कथा तिकडे जमलेल्या सर्वांना सांगू. पहा किती लोक जमले आहेत. आता इतके लोक फक्त सोशल मीडियावर जमतात. पूर्वी यज्ञ करण्यासाठी प्रत्यक्ष जमायचे. हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचत गेले. महाभारत कथा पुढच्या पिढीला सांगणे ही तर भारतीयांची कथा आहे. आता आपण ही कथा आज इकडे जमलेल्या सर्वांना सांगू. त्यात खूप नाट्य आहे. शेक्सपियरची वाचा नसलेला ड्रामा, ॲक्शन आणि थ्रिल आहे. आम्हाला जसे समजले तसे महाभारत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. यज्ञाची सुरुवात मी जाहीर करतो. वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. आता संख्या यज्ञ सुरू करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता अक्षर यज्ञ सुरू करा. आता दीन यज्ञ सुरू करा. हे मुनिवर, आपण आल्यामुळे नैमिषारण्य पावन झाले आहे. मी तुम्हाला आता महाभारत कथा सांगतो. ही तुम्ही तुमच्या शिष्यांना सांगा. हस्तिनापूरचा राजा शंतनू याची पहिली पत्नी
गंगा. या दोघांचा मुलगा भीष्म यालाच शंतनूची दुसरी पत्नी सत्यवती किंवा मत्स्यगंधा तिचे वडील दाशदेव म्हणजे कोली होते. शंतनू आणि सत्यवती त्यांची मुले चित्रांगद आणि विचित्रवीर्य. झाला होता ते ऋषिव्यास ज्याने महाभारत कथा सांगितली. विचित्रवीर्याच्या राण्या अंबिका आणि अंबालिका यांना व्यास ऋषींपासून धृतराष्ट्र आणि पंडित ही दोन मुलं झाली. ऋषीला एका दासीपासून विदुर अनुग्रही झाला. तो विद्वान होता आणि त्याने नेहमी कौरवांचे भाषण म्हणून काम केले. त्यांना 100 मुले झाले. त्यांना कौरव म्हणतात. त्यात सर्वात महत्त्वाचे दुर्योधन आणि दुःशासन. गांधारीचा भाऊ कौरवांचा नाना शकुनी हा खूप कपटी होता. पंढूरच्या 2 बायका कुंती आणि माद्री आणि पंढूरची 5 मुले म्हणजे पांडव. धर्म, अर्जुन आणि भीम ही कुंतीची मुले. नकुल, सहदेव ही माद्रीची जुळी मुले. द्रौपदी ही 5 पांडवांची पत्नी होती. कुंतीला दुर्वास ऋषींनी दिलेला वर वापरून सूर्यापासून कर्ण हा मुलगा सुद्धा झाला. वर वापरून मुलगा झाला म्हणजे काय? अगं हॅरी पॉटरमध्ये नाही का ते स्पेल्स वापरून चमत्कार करू शकतात, तसंच काहीतरी असेल. लग्नाआधी मुलगा झाला म्हणून कुंतीने लाजेने कर्णाला एका टोपलीत घालून नदीत सोडले. एका सैन्याला तो सापडला आणि त्याने त्याला मुलासारखे वाढवले. दुर्योधनाने कर्णाला सन्मान दिला, मित्रासारखे वागवले. त्यामुळे कर्ण हा कौरवांचा मित्र झाला. द्रोणाचार्य ही कौरव आणि पांडवांचे गुरु होते. कृष्ण हा पांडवांचा मामेभाऊ होता. किती पात्र आहे.
आहेत, तरी बरीच पात्र आणि गोष्ट सांगणे सोपे व्हावे म्हणून गाळली आहेत. कौरवांनी पांडव चुलत भावंडे कौरवांची सत्ता मिळवण्यासाठी त्यांच्यात संघर्ष आणि युद्ध झाले. पांडवांची बाजू सत्य आणि न्यायाची होती. त्यामुळे शेवटी जय कोणाचा झाला हे ओळखणे कठीण नाही. भीष्म, माझी मुलं धर्म, अर्जुन, भीम, माझीची मुलं नकुल, सहदेव, तसेच गांधाराची मुले कौरव आता मोठी झाली. त्यांना योग्य शिक्षण द्यायला हवंय. पितामह भीष्म, युवराजांना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे. आपण योग्य गुरु शोधा. विदूर, तुमचं काय सल्ला आहे? सुप्रसिद्ध धनदरिद्र हे उचित गुरु आहे. मी त्यांना बोलले आहे, ते येतच असेल. आता आमची मुले जाती झाली आहे. आपण त्यांना सर्व क्षत्रिय विद्या शिकवा. सादर प्रणाम. मी युवराजांना धनुर्विद्या, अश्वविद्या, गदायुद्ध, खड्गयुद्ध आणि रथ चालवणे याचे शिक्षण देईन. भीष्म महाराज, मी तुमच्याकडे सारथी म्हणून काम करतो. माझा मुलगा कर्ण विलक्षण आहे. कृपा करून त्यालाही सर्व मुलांबरोबर शिकवा. हरकत नाही गुरुदेव, आपण यालाही शिकवा. तुम्ही सर्वांनी आपली ओळख करून द्या. मी धर्म, माझे युधिष्ठिर असेही नाव आहे. मी अर्जुन, मला पाठ असेही म्हणतात. मी भीम, मला गदायुद्धामध्ये दबेच व्हायचं आहे. पण मला तर शासनाला जेवणाची सुट्टी द्या ना. माझं नाव नकुल, मला घोड्यावर बसायला शिकायचं आहे. माझं नाव सहदेव, मला रथ चालवायला शिकायचे आहे. मी दुर्योधन, मी सर्वश्रेष्ठ योद्धा होणार. मी दुःशासन, मी पण दुर्योधन राजासारखा मोठा योद्धा होणार. मी कर्ण, जन्माबरोबरच मला ही सोन्याची कवच आणि कुंडली मिळाली. मी सर्व विद्या शिकणार. छान. आता आपण धनुर्विद्या शिकायला सुरुवात करू. धनुष्य हे असं पकडायचं. अर्जुना, शाबास, तू लगेच प्रगती केलीस. तुम्ही सर्वांनी अर्जुनाकडून शिका.
आता गदा चालवायला शिकूया. भीमा, शाबास, तू गदा उत्तम चालवतोयस. तुम्ही सर्वांनी भीमाकडून शिका. शिक्षण सेव होते. पांडवांच्या प्रयत्नामुळे कौरवांचा मत्स्य झाला होता. अखेर विद्यार्थी दशेचा शेवटचा दिवस उगवला, परीक्षेचा दिवस. मी माझी सर्व विद्या तुम्हाला दिली आहे. आता मी तुमची परीक्षा घेणार. समोरच्या झाडावर एक मातीची चिमणी टांगली आहे. तिचा डोळा फोडायचा हे लक्ष आहे. धर्मा, तुला काय दिसते आहे? झाड. तू बाजूला हो. भीमा, तुला काय दिसते आहे? मला त्रास जाणवण्याची वस्तू फार दिसत. तू बाजूला हो. नकुल, सहदेव, तुम्हाला काय दिसते आहे? मला फांदी दिसते आहे. मला खोड दिसते आहे. तू बाजूला हो. दुःशासना, तुला काय दिसते आहे? चिमणी टांगली आहे, ती दोरी. तू बाजूला हो. दुर्योधना, तुला काय दिसते आहे? मला ते झाड दिसते. तुम्ही सर्व दिसत. मला सर्व काही दिसते आहे. तू बाजूला हो. अर्जुना, तुला काय दिसते आहे? गुरुवर्य, मला पक्षाचा डोळा दिसतो आहे. आणखीन काय दिसते आहे? दुसरे काहीही दिसत नाही. शाबास, याला म्हणतात एकाग्रता. तू या परीक्षेत जिंकलास. थांबा, मी पण अर्जुनासारखा धनुर्धर आहे. मी त्याच्याशी स्पर्धा करेन. शाबास कर्णा, शाबास. अर्जुन त्याचे बरोबरच्या राजघराण्यातला माणसं बरोबर स्पर्धा करेल. या क्षणापासून कर्ण अंगदेशचा राजा आहे. आता तरी हरकत नाही ना? नामदेव राजा बनवले तरी सुधपुत्र तो सुधपुत्रच त्याने वध चालवलेलाच बरं. भीमा, तोंड सांभाळ. तो अंगदेशचा राजा आणि माझे मित्र आहे. अर्जुना,
सावध हो, कर्ण तुझ्यापेक्षा श्रेष्ठ योद्धा आहे. सूर्यास्त झाला, परीक्षा संपली. तुम्ही सर्वांनी इथून ताबडतोब निघा. धर्म हा सगळ्या मुलांमध्ये रोषाने जाता होता. हस्तिनापूरचा राजा होण्यासाठी योग्य होता. यशाने घेतलेल्या धर्मपरीक्षेवरून तुम्हाला ते समजेल. पाणी आणायला माझे सर्व भाऊ एका मागोमाग गेले होते. त्याशी देश उद्धवून का पडले आहे? आम्ही सगळे यक्ष आहोत. हे तारे आमचे आहे. मी यक्ष कुमार राज. मी अक्षकन्या सायशा. तुझा भावाने आमची अवज्ञा केली. त्यामुळे ते बेचित्र होऊन पडले आहे. कसली अवज्ञा? मी यक्ष कुमार आर. त्यांनी आमच्या प्रश्नांचे उत्तर दिले नाही. मी यक्ष कुमार आहे. मी आमच्या मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो. विचारा. मी यक्ष कन्या रेवा. काय कन्या सर्वांना प्रिय होते? अभिमान. मी यक्ष कन्या निष्का. शक्ती आणि युक्ती यात मोठी कोण? युक्ती. मी यक्ष कन्या विराय. युक्ती मिळवण्यासाठी काय करावे? दान. मी यक्ष कुमार नी. त्याचे जे त्याग केला नाही होतो लोभ. मी अक्षय कुमार आनंद. पृथ्वी ग्रस्त कर. माता. मी यक्ष कन्या आरती. आकाशामध्ये त्यांचं कोण? पिता. मी यक्ष कन्या स्पृहा. वायू नदी देवान कोण? विचार. मी यक्ष कन्या कृपा. समुद्रापेक्षा खोल काय? मन. मी यक्ष कन्या किमया. सर्व उत्तम कोणते? विद्या. आरोग्य. मी अक्षय कुमार अनेक. सूर्यापेक्षा पकड काय? सत्य. मी अक्षय कन्या द्रव्य. अंधार कशामुळे नाहीसा होतो? ज्ञान. मी अक्षय कुमार संजय. छोट्या उत्तराने आम्ही कसे निघालो आहोत? आता तरी माझ्या भावाला जागे करा. मी अक्षय कन्या ओवी. तू म्हणतो तथास्तु.
मोठी झाले. सर्व विद्यांमध्ये पारंगत झाले. आता ते राज्यकारभार सांभाळू शकतील. धृतराष्ट्र, आता धर्माला राज्याभिषेक करण्याची वेळ झाली. जर सगळ्यांची तशीच इच्छा असेल तर हस्तिनापूरचा राज्यकारभार करण्यासाठी मी तयार आहे. पण पितामह, माझा मोठा मुलगा दुर्योधन राजा झाला पाहिजे. बरोबर, माझे पिता धृतराष्ट्र पंडुकाकांपेक्षा मोठा, त्याचा मोठा मुलगा मी. मग धर्मराजा का होणार? कारण सोपे आहे. तो कौरव आणि पांडवांचा सर्वात मोठा, विद्वान आणि न्यायप्रिय आहे. बरोबर बोलले. राज्याच्या हितासाठी हेच मागे योग्य आहे. मग तर चांगलं आहे. आपण राज्याभिषेक आताच करू. पिताश्री, तुम्ही पंडुकाकांपेक्षा मोठे असूनही तुमच्या मुलांना राजाचा अधिकार नाही, हा तर अन्याय आहे. आपलाच मुलगा राजा झाला पाहिजे. पिताश्री, तुम्ही पंडुकाकांपेक्षा मोठे असूनही तुमच्या मुलांना राजाचा अधिकार नाही, हा तर अन्याय आहे. आपलाच मुलगा राजा झाला पाहिजे. पिताश्री, तुम्ही पंडुकाकांपेक्षा पिताश्री, तुम्ही पंडुकाकांपेक्षा मोठे असूनही तुमच्या मुलाला राजाचा अधिकार नाही, हा तर अन्याय आहे. हो, राज्यावर खरा अधिकार दुर्योधन दादाचा आहे. आपलाच मुलगा राजा झाला पाहिजे. मला तुमच्या मुलाने वाटते. मग तुम्ही काय कळत का नाही? शकुनी दादा काय युक्तीला रो. हो गंधारीताई, हा अन्याय करणं शक्य नाही. मी आधी इथे आलो असते तर हे कधीच होऊ गेले नसते. शकुनी मानो, तुम्हीच काय उपाय सुचवा? एक उपाय आहे. मी द्यूत उत्तम खेळतो. धर्माला द्यूत खेळण्याची खूप आवड आहे. आपण त्यांना हरवू आणि राज्यातून हाकलून देऊ. मग वेळ वाया घालवू नका, सर्वांना बोलवा. पण तुम्हाला खात्री आहे की ते हरतील? शंकाच नको. काशी खास शकुनी मामाची असते. माझे लडके पांडव, या या या, आपण आपल्या मनोरंजनासाठी दूध खेळू. जरूर, माझा तर आवडता खेळ आहे.
शकुनी नाना, ही घ्या माझी अंगठी. आता हा खेळ थांबवा. बांधवांकडे देण्यासारखे काही राहिले नाही. त्यांच्याकडे त्यांचे राज्य आहे पणाला लावण्यासाठी. बरोबर बोला शकुनी नाना. हे योग्य नाही. पितामह भीष्म, आपण हा खेळ इथेच थांबवावा. खूप मनोरंजन झाले. आता आपापल्या महालात चला. पणाला लावण्यासाठी अजून तुझं राज्य उरले आहे. हो, खेळत राहा. आता मी माझ्या भाऊ पानाला लावली. हारले तर ते तुमचे गुलाम होते. हा अनर्थ आहे. हा खेळ ताबडतोब थांबला पाहिजे. याचे परिणाम चांगले होणार नाही. धर्मा, तुला इतक्यात हार मानायची आहे का? तुला तुझ्या भावाला सोडवायचं नाही का? पणाला लावण्यासाठी अजून तुझं राज्य उरले आहे. ते पणाला लाव आणि तुझ्या भावाला सोडव. धृतराष्ट्र, पुत्र प्रेमामुळे डोळ्याबरोबर तुझी बुद्धीही अंधी झाली आहे. थांबा हा अवाचारीपणा. याचे परिणाम चांगले होणार नाहीत. पितामह, मला खेळू द्या. आता तर मी नक्कीच जिंकणार. अरे, असे एकमेकांची भांडण्यापेक्षा प्रेमाने एकत्र कुटुंबासाठी राहा. निरंपरात्री गाजवा. आता तुम्ही 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासात राहा. आम्ही तुम्हाला अज्ञातवासात ओळखले तर पुन्हा 12 वर्ष वनवासाला जावे लागेल. तू यादव, तू शासन, हे तुम्ही बरोबर केले नाही. मी तुम्हाला सोडणार नाही. That pretty guy, don't give up. Las Vegas trip canceled. Also, 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास संपला. कृष्ण पांडवांच्या वतीने कौरवांकडे शांतीपूर्वक समेट करण्यासाठी आला. धृतराष्ट्र, दुर्योधन, पांडवांनी त्यांचा वनवास मोठ्या कष्टाने पूर्ण केला आहे. आता तुम्ही त्यांना सन्मानपूर्वक परत बोलवा. कुरुवंशांचा सर्वात मोठा मुलगा धर्म, तो राजा झालाच पाहिजे. कुंतीचे म्हणणे बरोबर आहे. त्यांना पुन्हा राज्याभिषेक करा. पितामह, तुम्ही त्यांचीच बाजू का घेतात? हस्तिनापूरचे सांभाळणे तुमचे कर्तव्य आहे.
दुर्योधन आता राजा आहे आणि तुम्ही त्याची बाजू घ्या. दुर्योधनाला संपूर्ण राज्य देऊ नये, धर्माला अर्ध राज्य द्या. ते शक्य नाही. आम्ही कष्टाने मिळालेले राज्य आम्ही सोडणार नाही. ठीक आहे, एक मार्ग आहे. तुम्ही 5 पांडवांना 5च गावात द्या. बाकीचे राज्य तुम्ही सांभाळा. सर्व शांतीने राहा. एक गावच काय, पण सुईच्या टोकावर मावे एवढं मी जमिनीही नाही देणार. मग आता युद्धाशिवाय तुम्ही आम्हाला काहीच पर्याय ठेवला नाही. तुम्ही अधर्म करत आहात. तुमचा विनाश आता अडथळा आहे. माझे सर्व आयुष्य मी कौरव आणि पांडवांचा सांभाळ केला. या युद्धात मी भाग घेणार नाही. मी शिकवलेली विद्या वापरून कौरव आणि पांडव एकमेकांचा नाश करणार. मी हे पाहू शकत नाही. भीष्म, द्रोणाचार्य, तुमचे कर्तव्य आहे की हस्तिनापूरच्या राज्याचे रक्षण करावे. दुर्योधन राजा आहे आणि तेव्हा तुम्ही त्याचे सेनापती व्हा. महत्वाची गोष्ट सांगायची आहे. तुझं कदाचित विश्वास बसणार नाही, पण तू माझा सर्वात मोठा मुलगा. तू पांडवाच्या बाजूने जा. तू माझी आई आहे आणि हे तू मला आता सांगतेस? मला माफ कर, पण आता तर तुला कळलं की तू पांडवाचा भाऊ आहेस. युद्ध संपल्यानंतर तू मोठा म्हणून तुला राजा करू. तू हे मला स्वार्थासाठी सांगते. दुर्योधनाने मला सन्मान दिला. मी कौरवांच्याच बाजूने लढेन. पण तुझ्या भावांना मारू नकोस. मी वचन देतो, तुझे 5 मुले राहतील. मी किंवा अर्जुन यातून एकच जण जिवंत राहील. भाव आहे, काका आहे, आजोबा आहे, गुरु आहे. मी त्याच्याशी कसं लढू?
लोक धर्म नीती सोडून वागतात तेव्हा तेव्हा मी जन्म घेतो. कौरवांनी सुरू केलेला अधर्म आणि अन्याय संपवायसाठी तुला हे युद्ध लढावेच लागेल. माझ्या कृतीची किती वाईट परिणाम होतो. माझ्या हातून माझ्या आपल्या जात खातोय. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुः मा ते संगोऽस्त्वकर्मणि. अर्थात मनुष्याला केवळ कृती करण्याचा अधिकार आहे, त्याच्या फळाची अपेक्षा करण्याचा नाही. फळाची आशा हा कृतीचा हेतू नसावा, तसेच कृती न करण्याचा मोहही नसावा. आता तुला हे युद्ध करायलाच हवे. उठ पार्थ आणि तयार हो. अशा प्रकारे युद्ध सुरू झाले. 11 दिवस युद्ध चालले. संजय हा धृतराष्ट्राचा सल्ला करण्यासाठी होता. संजय रोज त्याला सगळी हकीकत जशी घडली तशी सांगत होता. तशीच मी महाभारत कथा सांगितली आहे. म्हणजे वास्तव्याचे वय तेव्हापासूनच सुरू झाले.